धन्यवाद। महाराजांचा आशीर्वाद आपल्या सर्वांना मिळालेला आहे। यानंतर मी राज्याचे अध्यक्ष श्री गोविंद या ठिकाणी 5 वाजता देवबाभळी नाटकाचा प्रयोग होणार आहे, त्यामुळे 4 वाजेपर्यंत आपल्याला हा सगळा कार्यक्रम संपवायचा। त्यामुळे फार सत्कारात वेळ न दवडता, कारण आपण मराठवाडा भूषण दिलेल्यांचा सर्वांचा सत्कार करणारच आहोत, त्यांचा पुन्हा सत्कार होणारच आहे। त्यामुळे फार वेळ न दवडता मी या उद्घाटनाच्या सत्रामध्ये ज्यांचे विचार आपण ऐकले आपल्या मराठवाडा भूषण तसेच अन्य पत्रकार बांधवांचे पुरस्कार असतील, अनिल सावंत आहे, छबराव ताके, प्रशांत, या सर्वांची मेहनत आहे। तर या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्याची विनंती मी विभागीय अध्यक्ष अनिल सावंत यांना करतो। व्यासपीठावर सर्व उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय संजयजी सिरसाट साहेब, आपले पालकमंत्री, तसेच शांतिगिरी महाराज, अशोक वानखेडे सर, सविताताई, वसंत मुंडे, आमचे पत्रकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष वाकडे सर, इतर सर्व मान्यवर या व्यासपीठावरील सर्वांचे मी मराठवाड्याचा अध्यक्ष म्हणून एक आभार व्यक्त करतो की इतका उत्कृष्ट कार्यक्रम या सर्वांच्या सहकार्याने, सर्वांच्या विचारानं आणि सर्वांनी केलेल्या मदतीमुळे हा आपल्याला एक 2 सत्रामधला कार्यक्रम आपल्याला संभाजीनगर सारख्या शहरामध्ये इतक्या चांगल्या लेवलवर होतोय, हे आमच्या पत्रकार संघटनेसाठी अभिमानाची गोष्ट आहे। तर मी सर्व या मान्यवरांचं, या आमच्या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या वतीने मी सर्वांचं या उपस्थित राहिल्याबद्दल एक आभार मानतो। आमच्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही विविध स्तरावरती काम चालू असतं। आम्हाला पहिल्याच वेळेस या संभाजीनगरला हे अधिवेशन घेण्याचा मान प्रदेशाध्यक्ष आमचे वाकडे सरांनी दिला आणि ते अधिवेशन आम्ही यशस्वीरित्या या संभाजीनगरमध्ये आयोजित करून दाखवून दिला आहे पूर्ण महाराष्ट्राला की संभाजीनगरमध्येही असे एक चांगल्या प्रकारचे दर्जेदार अधिवेशन असतील किंवा सत्कार सोहळा होतात, हे आम्ही सर्व महाराष्ट्रातील आमच्या संघटनेच्या व सर्व पदाधिकाऱ्यांना, पत्रकार बांधवांना आम्ही संघटनेच्या माध्यमातून दाखवून दिलेला आहे। मी एवढं सांगू इच्छितो की ज्यांना या मराठवाड्याचे भूषण आहेत त्या सर्वांना मान्यवरांच्या हस्ते मराठवाडा भूषण म्हणून पुरस्कार मिळणार आहेत आणि ते सर्व त्या दृष्टीनं खूप मोठे त्यांचे कार्य आहे। तर मी माझं एवढंच प्रास्ताविक भाषण संपवतो। आता कसं आहे, मगाशी आमचं विनोदानं चाललं तर अशोक भाऊ वानखेडे आणि आमच्या चर्चा होत असतात, म्हणजे त्याच्यात कोण काय कसं। तर आता डिजिटल मीडियाचं युग आहे, प्रिंटिंग पत्रकारितेच्या पेक्षा डिजिटल मीडिया आता सध्या जोरात चालू आहे आणि त्याच्यात TRP हा विषय महत्वाचा आहे। TRP जास्त मिळवून देण्यासारखे अशी वाढ कुणीतरी केले पाहिजेत, असे मंत्री कोण की जे सारखे वादग्रस्त होतात परंतु त्याचा फायदा आम्हाला होतो। म्हणजे काय आमची एक बोलत असतात आणि मी पण म्हटलं फक्त ते पैसे मागितलेत आपल्याकडे, मग माझ्यामुळे तुमचा एवढा धंदा चालतो, आमचे पैसे द्या असे मंत्री महोदय शिरसाट साहेब त्यांचा आपण जोरदार टाळा। त्याच्यानंतर अशोक भाऊ वानखेडे कार्यक्रमाचे ते अध्यक्षच असतात, राज्य पत्रकार, ते आता देशातले मोठे पत्रकार आहेत, परंतु आपल्या राज्यातल्या पत्रकारांनी कुणी सामान्यातल्या सामान्य पत्रकाराचा जरी कार्यक्रम असेल फक्त त्यांना आधी 1 महिना सूचना विनंती करावी लागते, पण ते कार्यक्रम चुकवत नाही। मी पहिला पत्रकारांच्यासाठी आहे, पत्रकार संघटनेसाठी आहे आणि नंतर जगासाठी आहे हे सांगणारे अशोक भाऊ वानखेडे, आज तुमचंही मी स्वागत करतो। एबीपी माझ्याच्या संपादिका महिला कुठं काय काय कशी पुढे जाती त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आजच्या या प्रमुख पाहुण्या परिसंवादात भाग घेतलेल्या एबीपी माझ्याच्या संपादिका आणि मार्गदर्शिका सरिताताई
आमचे वसंत मुंडे असतील, आता प्रदेशाध्यक्ष कुठे आहेत आमचे वाकडे, हे तर 3-4 महिनेच प्रदेशाध्यक्ष झाले आणि इतके जोमाने कामाला लागले. खरोखर तुमचंही कौतुक करतो मी आणि तुम्हालाही मनापासून धन्यवाद देतो. त्यांची सगळी टीम, मग विश्वास आरोटे असेल, नवनाथ जाधव असेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे संयोजन करणारे वैभव स्वामी कुठे आहे? वैभव, खूप खूप अभिनंदन. तुझा अतिशय चांगला कार्यक्रम तू केलेला आहे आणि सगळेजण पत्रकार सगळ्या भागातून, मराठवाड्यातून, विशेषतः बाहेरून सुद्धा काही पत्रकार मंडळी आली. सगळ्यांचे आपल्याला भेटायचे, बोलायचे नंतर. परंतु अनिल सावंत विभागीय अध्यक्ष, आताच बोलला तू, अनिल सावंत, विश्वास आरोटे, आमचे नवनाथ जाधव कुठे आहे? नवनाथ पण आलाय. सगळ्यांची नावं घेत बसत नाही कारण पाहुण्यांना जायचं असतं. सगळ्यात महत्वाचं आहे छबुराव आणि काय सगळी नावं राहिली पाहिजे. मंत्री महोदयांचं ऐकायचं, आपल्याला महाराजांचं ऐकायचं आहे. पण सगळ्यात एक महत्वाचं मी सांगतो, जीवनामध्ये आपण कोणही कुठल्याही क्षेत्रामध्ये असतो, कोण उद्योग क्षेत्रामध्ये असेल, कोण पत्रकारितामध्ये, कोण राजकीय असेल, कोण प्रशासनामध्ये काम करत असेल, प्रत्येकाची जबाबदारी आहे की आपण समाजाचं देणं लागतो, समाजाचं देणं हे दिलं पाहिजे. या भावनेतून प्रत्येकानं काम केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ हा जो आहे तो, त्याच्यामध्ये सुद्धा पत्रकार दरवर्षातून एकदा ज्या ज्या क्षेत्रात, मग कुठल्याही क्षेत्रामध्ये असेल, मग वैद्यकीय असेल, वकिली असेल, कोण प्रशासनातला असेल, क्रीडा क्षेत्रातला असेल, सांस्कृतिक क्षेत्रातला असेल, चांगलं काम ज्यानं केलंय त्याला गौरवलं पाहिजे, त्याला प्रेरणा दिली पाहिजे, त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे. हे पत्रकाराचं कर्तव्य समजून हे आम्ही कार्यक्रम करतो आणि हे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ हा एकुलता एक पत्रकार संघ आहे की जो समाजाचं देणं आहे या भावनेतनं काम करतोय आणि हे फार महत्वाचं आहे. सुरेश भटांचं एक काव्य इथं ज्यांना पुरस्कार मिळाले त्यांना पण लागू आहे, शिरसाट साहेब आपणाला सुद्धा लागू आहे, सगळ्यांनाच लागू आहे. ते काव्य अतिशय महत्वाचं. आयुष्य छान आहे पण थोडं लहान आहे. रडतोस काय वेड्या, लढण्यात छान आहे. रडतोस काय वेड्या, लढण्यात छान आहे. काट्यातही फुलांची कमान आहे, काट्यातही फुलांची कमान आहे. जीवन निरर्थक आहे म्हणणारा बैमान आहे, जीवन निरर्थक आहे म्हणणारा बैमान आहे. सुखासाठी कधी हसावं लागतं, कधी रडावं लागतं. सुंदर धबधबा बनण्यासाठी पाण्याला सुद्धा उंचावरून खाली पडावं लागतं. इथं प्रयत्नवान हा महत्वाचा हा विषय आहे. उगीच पुरस्कार तुम्हाला मिळाले का? ज्यांचा आज इथं पुरस्कारातून गौरव होणार आहे त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आगामी काळासाठी त्यांना शुभेच्छा देतो, सुयश देतो. प्रयत्नवादाचं मी हे का गणित म्हटलं? शिरसाट साहेब तुम्हाला सुद्धा हे लागू आहे. शिरसाट साहेब, महाराज एक मिनिट, शिरसाट साहेब हे तुम्हाला सुद्धा लागू आहे प्रयत्नवाद. शिरसाट साहेबांचं आता आपण बातम्या सगळ्या बघतो, परंतु हे जे तुम्ही आता बघता, परंतु त्याच्यासाठी हे एवढं मोठं होण्यासाठी त्यांनी काय कष्ट उचलले असतील, किती समाजसेवा केला असेल, किती प्रयत्नवाद त्यांच्यामध्ये असेल, ह्याचा पण कुठेतरी विचार झाला पाहिजे. पत्रकारिता आपण करतो हे बरोबर आहे, पण पत्रकारिता करताना ह्या सुद्धा गोष्टीचा विचार झाला पाहिजे. नुसती एकच बाजू घेऊन आपण जाता कामा नये. नुसता आता त्याचा बंगला कोण, कुणाचा बंगला कोण, अरे ठीक आहे ना, त्याच्यासाठी का कुणाचं नको, आमचं पण पाहिजेच की, आम्हाला पण हवं आहे. आम्ही सुद्धा तुम्ही देणार नाही आम्हाला माहिती आहे. शासन नुसतं आम्हाला आश्वासन देते, तुम्ही वचन देऊन जावं असं. एक कायम मी सांगतो, जीवन हा खेळ असेल तर तो खेळला पाहिजे. जीवन सौंदर्य असेल तर त्याचा आस्वाद घेतला पाहिजे. जीवन दुःख असेल तर त्यावर मात केली पाहिजे. जीवन कोडा असेल तर ते सोडवलं पाहिजे. जीवन गुड असेल तर ते उकललं पाहिजे. जीवन वाटचाल असेल तर ती योग्य दिशेने केली पाहिजे. जीवन पत्रकारितात असेल तर खऱ्या अर्थानं समाज प्रबोधन केलं पाहिजे. समाजाने शासनाला दुवा म्हणून काम केलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येकाच्या जीवनामध्ये आणि जीवनाचं एकच सत्य आहे महाराज. जीवनाचं एकच सत्य आपण सगळ्या महाराजांच्याकडनं ऐकतो. एका राजाला एवढं सांगतो आणि थांबतो, कोणीतरी म्हणणार याचं भाषण ऐकायला आम्हाला वेळ देणार आहे की नाही, कारण आमचं भाऊ रागाला बघायला. तर एका राजाला 4 राण्या असतात. 4ही राण्यांच्यावर प्रेम आहे त्याचं, परंतु एकीकडे जरा ज्यादा दुर्लक्ष करत असतो. 3 राण्यांवर मात्र चांगलं प्रेम करत असतो. पहिलीची तर अगदी गुलुगुलू बोलत असतो, गप्पा मारत असतो. दुसरीला गाडी फिरायला घेऊन जात असतो, तिला घेऊन फिरत असतो. तिसरीला तर अगदी जवळ घेऊन बसत असतो. आतल्या गोष्टी सांगत. मृत्यू समयी राजा म्हणतो परीक्षा घेऊया 4 राण्यांची, खरी माझी कोण आहे.
पहिले ते विचारतो चल माझ्याबरोबर स्वर्गात ये ना. ती म्हणते मी लगेच निघाली दुसरीकडे. डोक्याला हात लावून झाले एवढे हिच्यावर प्रयोग केलं. दुसरीला म्हणतोय काय तू तर माझ्याबरोबर येणार का स्वर्गात. मी लगेच दुसऱ्यावर लग्न झालं का म्हणते. तिची पण परीक्षा झाली. तिसरीला म्हणतोय तू तर चल माझ्याबरोबर स्वर्गात. ती मात्र म्हणते मी स्मशानापर्यंत यायला तयार. त्याच्या पुढे काही बरोबर आहे महाराज. आणि चौथी म्हणते मी तुमच्या बरोबर यायला तयार आहे. की ज्याच्याकडे दुर्लक्ष करत होता, जे दुर्लक्ष करत होता हे कुणाचं नाही, हे सगळ्यांना लागू आहे. हे सगळं आपल्यासाठी आहे. पहिली राणी म्हणजे आपलं शरीर आहे. आपण मेल्यानंतर ते लगेच जाणार, थांबणार आहे का. दुसरी राणी म्हणजे कोण आहे, आपली प्रॉपर्टी, सत्ता. काय हो बरोबर आहे. हे लगेच नाव दुसऱ्याला लागणार. आपलं पोरग लगेच नाव लावून घेणार. पोरग गेलं आणि कुणी तुम्ही बक्षीसपत्र आमच्या नावाचं केलं, तुम्ही केलं, कुणी केलं त्याच्या नावाने, परंतु ते दुसऱ्या बरोबर जाणार. ही दुसरी गेली. आता राहिली तिसरी म्हणजे कोण, आपण. आपल्या आपतेष्ट, नातेवाईक, आई वडील, पाहुणे, मित्र मंडळी, स्मशानापर्यंत. बाकी कुठं आहे, त्याच्या पुढे कोण येणार नाही. ही तिसरी राणी. पण चौथी जी बरोबर येणार आहे की जे तुम्ही केलेलं काम, तुम्ही केलेलं आतापर्यंतची मदत, तुम्ही केलेलं कर्म, तुमच्या कर्मातून तुम्ही किती जणांना मदत केली. पत्रकार संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांनी केलेलं काम, तुम्ही गेल्यानंतर सुद्धा आज किती पत्रकारांचं नाव आहे हे भानगड काढली बरं का या पत्रकारांनी. हे जे आहे हे फार जीवनातलं सत्य आहे. हे जीवनातलं सत्य बघून आपण जायचं. आणि पत्रकारिता करताना मगाशी परिसंवादात चर्चा सरिताताईंनी पण बोलले, अशोक भाऊनी पण बोलले, सगळ्यांची चर्चा झाली. परंतु अजूनही विज्ञान काळ जरी असला, अध्यात्म आणि विज्ञान, विवेकानंदांचं सगळं सांगता येईल. विज्ञान हा सृष्टीचा धर्म आहे, धर्म हे अंतरंगाचं विज्ञान आहे, सगळं ऐकतो आपण. परंतु विज्ञान जरी असला तर ग्रामीण भागामधली पत्रकारिता अजून ही चांगली झाली पाहिजे, इकडे बघितलं पाहिजे. कारण अजून सुद्धा पेपरला बातम्या येतात, चॅनलवर दाखवलं जातं की ग्रामीण भागामध्ये साप चावल्यानंतर अजून सुद्धा महिला ते मंतरलेलं पाणी प्यायला जाते. हे किती वाईट आहे. आरोग्य तिथं सेवा आहे तरी सुद्धा आधी मांत्रिकाकडे जाती. ही अंधश्रद्धा, ह्याच्यावर घाला घातला गेला पाहिजे. हे पत्रकारांनी पहिला काम केलं पाहिजे. आपला समाज प्रगत, आपण म्हणतो संस्कृती जपतो आपण, संस्कारातून संस्कृतीला धरून सुधारणा, विज्ञानाकडे जातो. परंतु दोन्ही गोष्टी आपण विसरल्या तर नुसत्या सुधारणेकडे जाण्याचा अर्थ नाही. संस्कारही आपल्याकडे असले पाहिजे. कारण जन्मतः प्रत्येक व्यक्ती ही कोरी पाठी आहे. संस्काराच्या लेखणीतून संस्कृतीचे शब्द त्याच्यावर उमटवायचे आणि आपला जीवन ग्रंथ पुरा करायचा आहे, हे प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये शेवटी जाता जाता आज महाराज असल्यामुळं कुठेतरी अंधश्रद्धेवर ह्या महाराजांनी सुद्धा घाला घातलेला आहे. महाराज हे अंधश्रद्धा पेटवतात हे म्हणणारे मूर्ख समजतो मी. कारण खऱ्या अर्थानं ज्या संतांनी, तुम्ही ज्ञानेश्वर माऊलींच्या पासून तुम्ही एकनाथ घ्या, नामदेव घ्या आणि संत तुकारामांच्या पर्यंत तुम्ही जर का गेलात तर ह्यांनी अंधश्रद्धेवर घाला घातलेला अशी हे महात्मे होते महाराज, असे एवढे मोठे महात्मे होते. त्यामुळं आपण हे कुठंतरी त्यांचंही घेतलं पाहिजे. प्रतिमेचा देव केला काय म्हणे ती आवला, नवस करती देवाशी म्हणे पुत्र देईल ओ मजसी, न कळे मुडावर मग कैसे झाले से कर्म, प्रतिमा केली से आपण तयामध्ये कैसे कर्म, देव खोटा नवस खोटा एका जनार्दनी रडती पोटा. हे संत एकनाथांनी घाला घातला. महिला या फसतात अंधश्रद्धेला. एवढे विज्ञान युग चाललंय परंतु महिला ह्या अंधश्रद्धेचे बळी पडतात. हे कुठं थांबण्याचं पहिलं कर्तव्य पत्रकारांनी हे केलं पाहिजे की ह्याच्यावर उठाव केला पाहिजे आणि शासनाने ह्याच्याकडे शिरसाट लक्ष दिलं पाहिजे. अंधश्रद्धेवर घाला घातला पाहिजे. विज्ञान युग आहे. काही काही वेळेला विज्ञान युग सुद्धा इतकं जोरात चाललेलं आहे ना, ते सुद्धा कुठंतरी थांबलं पाहिजे. म्हणजे जशी एखादी फास्ट गाडी निघालेली आहे. खरंच महाराष्ट्र संतांची भूमी आहे आणि मराठवाडा संतांचा मायर खर आहे हे संतांना बोलून सिद्ध केलं. म्हणून खऱ्या अर्थानं पत्रकार संघाला खूप खूप मनापासून या ठिकाणी धन्यवाद राहतील. पूज्य जगद्गुरु स्वामी शांतिगिरी महाराजांचं सध्या मौन आहे. पूर्वी पण त्यांनी अखंड 9 वर्ष मौन पकडलेलं होतं. 9 वर्ष मौनात होते. आताही सध्या मौन आहेत. म्हणून त्यांच्या वतीनं संदेश शुभेच्छा देण्याची संधी लाभली. बाबांनी लिखित स्वरूपामध्ये एवढंच सांगितलं,
स्वामी विवेकानंद म्हणले होते का माझ्यापेक्षा 1000 पटीनं मोठं व्हा. आज पूज्य जगद्गुरु स्वामी शांतिगिरी महाराजांचा एवढा संदेश आहे का तुम्ही बाबांपेक्षा आणि मंचावरच्या मान्यवरांपेक्षा 1000 पटीनं मोठे हो. हाच बाबांचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांना राहील. आणि जाता जाता एक संदेश बाबांनी अत्यंत महत्वाचा दिला. आज आपण पत्रकारितेच्या माध्यमातून कार्य करत असताना सकारात्मक बातमीला आपण जास्तीत जास्त प्राधान्य आपण सगळ्यांनी देण्याचा प्रयत्न करावा ही विनंती राहील. कारण बघा, एक उदाहरण आहे वैज्ञानिक दृष्ट्या. कुंभारीन नावाची एक माशी कुंभारीन मारते, ती आळी इतकी धास्ती घेते का ती आळी त्या कुंभारीन माशीच्या स्वरूपाला प्राप्त होते. म्हणजे आळीची काय बनते, कुंभारीन माशी बनते. म्हणजे त्या आळीनं फक्त त्या कुंभारीन माशीची धास्ती घेतली तरी आळी जर कुंभारीन माशी बनवू शकते. तर पत्रकारांनी जर सकारात्मक दृष्टिकोन घेऊन जर समाजामध्ये काम केलं तर नक्की या देशाला, या राष्ट्राला आणि या राज्याला आपण योग्य प्रकारची दिशा देऊ शकतो, यामध्ये अजिबात शंका नाही. आणि ते दिशा देण्याचं काम, समाज घडवण्याचं काम, कारण तुम्ही सुद्धा पत्रकार क्षेत्रातले एक संत आहेत. संतांचं आणि पत्रकारांचं कार्य जर विचार केला तर एकच आहे, समाजाला घडवणं, समाजाला दिशा देणं. आणि ते कार्य निरंतरपणे तुमच्या हातून घडत राहो हीच सदिच्छा, शुभेच्छा पूज्य जगद्गुरु स्वामी शांतिगिरी महाराजांच्या वतीनं आपण सर्वांना या ठिकाणी देतो. आणि पुन्हा एकदा पूर्ण मराठवाड्याची जी टीम आहे ज्यांनी आयोजन केलं, ते मराठवाड्याचे अध्यक्ष, या जिल्ह्याचे अध्यक्ष, सर्व प्रदेशाची कमिटी आणि सर्व पत्रकार बंधूंचं मी मनापासून खूप खूप अभिनंदन. आणि ते आपलं सगळ्यांचं भाग्य आहे. सगळ्यांचं एकत्रित नाव घ्यायचं म्हणून हा गीतेच्या श्लोकाचं उदाहरण दिलं. आपल्या पत्रकारिता क्षेत्रातल्या अतिशय ओघवत्या आणि तेवढ्याच निर्मळ मनाच्या नदी अर्थात सरिता मॅडम, आपल्या पत्रकारिता क्षेत्राचे अशोक स्तंभ, टायगर श्री अशोकजी, आणि अर्थातच या व्यासपीठावर अतिशय सगळे जे दिग्गज मान्यवर आहेत या सगळ्यांचं मी आभार मानतो की ते इथे आलेत आणि आपल्याला आता मार्गदर्शन करतायत. 2-3 वेळा उल्लेख झाला की माझ्या लहान भावाचं काल निधन झालं. अतिशय दुःख आहेच त्या गोष्टीचं, पण मग तुम्ही सगळे भाऊच आहात आणि इथं मला येणं ही जबाबदारी जी आहे मोठी, ती सगळा वारसा जो आहे तो तुमच्याकडनं आलेला आहे की कर्तव्य महत्वाचं आहे आणि ही पत्रकारिता क्षेत्रातला विश्वास जिवंत राहिला पाहिजे. आपण एकमेकांना सोबत असलो तर दुःख कमी होतं. या सगळ्या नियोजनामध्ये संजय सर, आम्ही जेव्हा अधिवेशन घ्यायचं ठरवलं, मराठवाडा रौप्य महोत्सवी अधिवेशन आहे, आमच्या संघटनेला आता 25 वर्षाहून अधिक काळ होतो. संजय भोकरे सर असतील, अविनाश सर असतील, हे सगळे लक्ष ठेवून असतात आणि त्यामुळे आम्हाला हे सगळं करता येते. मराठवाडा जो आहे तो चळवळीची भूमी आहे आणि म्हणून इथे तो अधिवेशन घ्यायचं आम्ही ठरवलं आणि ते आता अशा पद्धतीने यशस्वी होताना दिसतंय. खरं तर आता आम्हाला अनेक आमच्या तक्रारी आहेत, पण पत्रकारांच्या सोबत तुम्ही नेहमी मुंबईत असतात, पुण्याला आले की आम्हाला भेटता, त्या तक्रारी तुम्ही जाणता. आणि जसं संजय सरांनी सांगितलं, आमच्या भोकरे सर, की आता त्यावर तोडगा तुम्ही शासन म्हणून काढाल. महामंडळाची घोषणा आपल्या सरकारने केली होती निवडणुकीच्या आधी, पण त्याची सदस्य आणि एकंदरीत पदाधिकारी निवडल्या गेलेले नाहीये. हे खूप महत्त्वाचे यासाठी आहे की पत्रकारांचे जे अनेक प्रश्न आहेत ते महामंडळामार्फत सोडवले जाऊ शकतात. आता जेव्हा आम्ही पत्रकारिता करताना फील्डवर असतो, याच्या आधी पत्रकारितेचा म्हणजे एकूणच भारतीय माध्यमांचा DNA कोणता या विषयावर परिसंवाद झाला असेल. आम्ही आमचा DNA तपासण्याचा प्रयत्न केला आणि त्यातनं असं आलं की विश्वासार्हता हा पत्रकारितेचा DNA आहे आणि तो पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. पाठबळ आम्हाला महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने आयोजित मराठवाडा भूषण पुरस्कार सोहळा या कार्यक्रमाला उपस्थित जगद्गुरू स्वामी शांतिगिरी महाराज, आमदार संजय केनेकर,
आमचे या आयुक्त जी श्रीकांत अशोक वानखेडेजी, अश्विनीताई ढोके, भाजप शहराध्यक्ष किशोर शितोळेजी, शिवसेना तालुका प्रमुख हनुमंत गोंडवे, अमित सावंत, डॉक्टर छपराव ढोके, संजय भोकरे, गोविंद वाकडे, आमचे नावकरी अभिनेते योगेश शिरसाट, सरिताताई कौशिक, अतुल चव्हाण, सभागृहात उपस्थित सर्व मान्यवर, माझ्या आयुष्यात एवढा शांत सोहळा मी कधीच पाहिलेला नाही. विद्वान असला म्हणून हसू नये असं कधी तुम्हाला काही सांगितलं गेले? कोणी कुणाशी बोलत नाही. भयानक शांततेमध्ये चाललेला हा सोहळा तुम्हालाही मन आहे, तुम्हालाही रिस्पॉन्स देता येतो, परंतु मला वाटतं की समोर बसलेले संपादक जे आपले आहेत त्यांच्या समोर आम्ही किती शिस्तीनं वागतो हे जर दाखवायचं असेल तर दुसरं माध्यम शोधा. हे पण आपल्याच पठडीतून आलेले. पत्रकार तो होतो जो बंडखोर असतो. लेखणी त्याची चालू शकते ज्याला लिहिण्याची उर्मी असते. आणि आमच्या सारखं सुद्धा तेव्हाच बोलतात ज्याच्यावर अन्याय होतो, त्यातून जो उठतो तो आमच्यासारखा एखादा संजय असू शकतो. कौशिक मॅडम आमच्या सभागृहामध्ये 14 संजय, म्हणजे संजयची आता एखादी युनियन करावी की काय असं माझ्या मनात आहे. किती परिणाम झाला, थोडं बोललो तो माणूस बोलायला लागला. माणसाने बोलतं झालं पाहिजे. प्रिंट मीडियाच्या बाबतीमध्ये मला असा अनुभव आहे ना, मी पहिल्यांदा जेव्हा आम्ही संघटना जेव्हा काढली त्या काळामध्ये हे चॅनल वगैरे सर्व काही नव्हतं. मग आमचं माध्यम कोणतं? पेपर. मग पेपरच्या असलेल्या पत्रकारांना कसं तरी जवळ करणं, आमची बातमी एखादी छोटंसं आंदोलन झालं तर ती आंदोलनाची बातमी पेपरमध्ये येऊ दे म्हणून विनवण्या करणं, स्वतःच बातमी लिहिणं, स्वतःच घेऊन जाऊन संपादकाच्या तिथपर्यंत जाणं आणि त्यांना देणं. मग कुठेतरी एखाद्या कॉलममध्ये आमची 2 कॉलमची बातमी यायची, मग त्याच्यामध्ये खाली असायचं की या निवेदनामध्ये संजय शिरसाट. मग मी ते कात्रण काढायचो आणि त्याच्यावर असं अंडरलाईन करून ठेवायचं की आपलं नाव पेपरमध्ये आलं. परंतु चांगल्या काही गोष्टी असतात, परंतु त्याच्यानंतर वाईटही काही गोष्टी घडतात. एखाद्या माणसाला प्रसिद्धी मिळाली, ती प्रसिद्धीच्या हवेपोटी मग तो जर काही जर करत बसला, एकदा बोंबलला, तर एक तर त्याचे चांगले परिणाम होऊ शकतात किंवा वाईटही होऊ शकतात. 1989 साली आम्ही संभाजीनगरमध्ये उठाव केला होता. काही आम्ही शिवसैनिकांनी काही मतभेद झाले होते आमच्या शिवसेनेमध्येच, आणि त्या काळामध्ये एक प्रकरण गाजत होतं. भुजबळांच्या विरोधात भूखंडाचा एक प्रकार तेव्हा त्या टायमाला निघला होता आणि भूखंडाचा श्रीखंड खाणारे भुजबळ ही लाईन त्या टायमाला चालायची. आणि आम्ही संजय असल्यामुळे पटकन त्या उठावाच्या ह्याच्यामध्ये मी बोलून गेलो, भुजबळाचा काय घेऊन बसला, उद्या जर शिवसेनेची सत्ता आली तर हे महाराष्ट्र विकून टाकतील. झाली ती बातमी झाली, हेडलाईन झाली. परंतु त्याचा नंतर परिणाम असा झाला की आपण केलेला उठाव थोडासा चुकीचा होता असं जेव्हा वाटलं, त्या टायमाला शिवसेना प्रमुखाला मी पुन्हा भेटायला गेलो. आमचे लोक पण इतके हुशार ना, आम्हाला दुश्मनाची गरज नाही, आमचे लोकच आम्हाला मारू शकतात. आमच्या इथे नेते होते खरे वगैरे, मी पोहोचायच्या पहिले त्या फॅक्स वाजायचा आणि त्याच्यामध्ये ती बातमी, शिवसेनेची सत्ता आली तर हे महाराष्ट्र विकतील, आणि ती बाळासाहेबांकडे जायची ऑटोमॅटिक. एक बातमीमधली एक लाईन माणसाच्या आयुष्यामध्ये काय चमत्कार घडू शकते मला त्या दिवशी कळालं. आणि मग मला ठरवलं की आता बाबा बोलताना सुद्धा सावधपणे बोललं पाहिजे. नंतर बोलणंच बंद केलं.
मी यासाठी बोलणं बंद केलं की आपण बोलणं सत्य जरी बोललं तरी काही लोकांना आता ते पचनी पडत नाही, आणि जास्त बोललं तर काही लोकांना ज्यांना काही समजत नाही ना ते सुद्धा आपल्यावर कॉमेंट्स करायला सुरुवात करतात, एका स्वतःला जास्त शहाणा समजू लागला का काय. म्हणून बॅलन्स ठेवून जर आपण पत्रकारिता करायचा जर प्रयत्न केला तर ती सुद्धा कुठपर्यंत चालेल हा एक प्रश्न आहे. कधीतरी असं होतं, आमच्या कौशिक मॅडम सारख्या संपादक होऊ शकतात, नागपूरचा माणूस काही होऊ शकतो. हे दुःख सर्वांचं आहे. साताऱ्याला थोडस जास्त दुःख होत असेल तर आम्ही काही करू शकत नाही. परंतु ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये येतात त्या टायमाला पत्रकाराकडे पाहण्याचा दृष्टिकोन. मी आता या उठावाच्या नंतर थोडस जास्त बोलायला लागलो, कारण की पहिले बोलायला बंदी होती. काही पत्रकाराला असते, तुम्ही काही बातमी लिहा, संपादकाच्या मनात आलं नाही याची बातमी घ्यायची नाही तर नाहीच घ्यायची. वैतागून त्याला ते चॅनल सोडावं लागलं किंवा तो पेपर सोडावा लागला तरी हरकत नाही, परंतु त्याला मग अखेर त्याला पर्याय नसतो तो गपचूप असतो. आम्हाला अनेक वर्ष गपचूप बसावं लागलं, बोलता येत नव्हतं, अशातला भाग नव्हता. त्यांना मी विचारलं, का रे बाबा तुम्ही सकाळी 9 वाजता त्या ठिकाणी जातात, भांडुपला का कुठे जातात, तुम्ही इतके 2-2 तास उभं राहतात, तेव्हा आम्ही काय सांगावं. वस्तुस्थिती सांगतात, काही लोकांची अडचणी असतात, फक्त आपण संपादक किंवा हे सर्व लोक समजून घेत नाही की पत्रकाराचा त्रास सुद्धा काय. तर म्हणजे सगळं आम्ही 2-2 तास उभं राहतो, जेव्हा तो समोरचा येईल ज्या टायमाला बोलेल तो बोलला का पुन्हा बाईट. जर थोडा उशीर झाला तर चॅनल मधून ताबडतोब फोन येतो, तू कुठं झकमारी करतोस, तू होतास कुठं, आणखी तुझी बातमी का आली, म्हणून त्याला झापलं सुद्धा जातं. हे वस्तुस्थिती आहे. मग ते स्टँड सोडायचंच नाही. मग काहीतरी झालं तर मी म्हणलं, मग तुम्ही एवढ्या उन्हात तानात उभा तर त्याला इलाज नाही. शेजारचा एक माणूस होता वयोवृद्ध, त्याने सांगितलं की माझ्या घरासमोर तुम्ही हे काही ग्रुपनी उभं राहतात ना, हे मला आवडणार नाही, आणि त्यांनी त्या पत्रकाराला लिटरली हाकलायचा प्रयत्न केला. कौशिक मॅडमला ती माहिती नाही घटना कुठे. मग त्यांनी सांगितलं का साहेब आम्हाला चॅनलवाल्यांनी सांगतात आम्हाला ते बाईट घेणं गरजेचं आहे, आम्हाला ते घ्यावे लागते. त्या सदग्रस्ताला जेव्हा दया आली त्या टायमाला आता तो सदग्रस्त पाणी पण पाचून, चहा पण पाचून, नंतर तुमच्याकडे बातम्या येतात. मी या सर्व पत्रकारांना जवळ बोलवलं. माझ्याकडे मुंबईमधला आलेला कोणताही पत्रकार कधीही नाश्ता केल्याशिवाय वापस पाठवत नाही. मला माहित नाही सकाळी 7च्या शिफ्टला येताना तो घरून किती वाजता निघत असेल. हे समजून घेतलं पाहिजे ना. पत्रकारिता करताना त्याला त्याचं माइंड जे झालं ना ते कुठेतरी तुम्हाला आता सेट करावं लागेल की नाही लागेल. अहो म्हाडाचं घर लागलं तरी माझ्याकडे असे पत्रकार तर मुंबईचे एक म्हाडाचं घर लागलं साहेब आयुष्यात पहिल्यांदा, परंतु घ्यायची जाणत नाही. आता मी काय करू तर काय करू. काही लोकांनी मदत करून करून त्याला एक घर त्याचं कसं तरी 1 रूम किचनचं त्यांनी घ्यायचा प्रयत्न केला आहे. ही वस्तुस्थिती आहे. म्हणून पत्रकाराकडून अपेक्षा करताना पत्रकारांच्या बद्दलचं आपलं असलेलं महत्व, आपण त्याला काय देतोय हे सुद्धा जाणून घेतलं पाहिजे. आज आपण सन्मान करतोय. सन्मान मी पत्रकारांना मी जवळून पाहिलेलं, असे मोठमोठ्याने पत्रकार पाहिलेले, त्यांच्या लेखणीचं एक लाईन जर सुरू झाली तर महाराष्ट्रामध्ये त्या लाईनचं काहीतरी अर्थ काढलं जायचं. आताही पत्रकार आहेत, परंतु पत्रकाराकडे पाहण्याचा दृष्टिकोन थोडासा बदलत चालला. ही वस्तुस्थिती आहे. आणि जेव्हा एखादी गोष्ट द्यायची असते त्या टायमाला मागं पुढे पाहायचं नसतं. काय होईल, एखाद्या निर्णय घ्यायची शक्ती असली पाहिजे तुमच्यामध्ये. चूक की बरोबर नंतर ठरवलं ना. आम्ही जेव्हा उठाव केला त्याचा सर्व मान्य झालं, यांचं राजकारण संपलंच म्हणत होतं. कोणीतरी तुम्ही आमच्या बरोबर होते का, नाही, अब तो इनका बँड बदल गया. परंतु एक निर्णय हे महाराष्ट्राला दुसरी दिशा सुद्धा देऊन गेलं. हे तुम्ही कधीतरी मान्य करा. आमच्या हिंदीला कधीतरी दाद द्या ना. कधीतरी दाद द्या. म्हणून तुम्हाला सुद्धा हे सर्व करताना काही गोष्टी अंगावर घ्याव्या लागतात. पत्रकार म्हणून एक बातमी देणं हा तुमचं काम नाहीये. बातमी पुरता जो मर्यादित आहे तो पत्रकार नाही.
बातमीच्या व्यतिरिक्त काय देऊ शकतो त्याला पत्रकार म्हणतात. याचा अर्थ असा नाही हो देखो काहीतरी असतात ना हिंदी चॅनल मध्ये देखो इस दरिंदे को असं ते काय असतं ना तसं काही पत्रकारिता करू नका. एक समाजानं दिलेली हातात तुमच्या जी लेखणी आहे जे तुमच्याकडे असलेले कौशल्य आहे तुमच्याकडे असलेली ताकद आहे या ताकदीचा वापर हा पॉझिटिव्ह केला पाहिजे. काही वेळेला होतं एखादा पत्रकार म्हणतो नाही अरे इसकी बजानी की अरे तेरी बजानी उसकी बजानी से तेरे को क्या फायदा आहे. नाही मनाला शांती लागते. अरे तुझ्या शांतीसाठी एखाद्याचं घर का बरबाद करतोस तू. काही नाही हेडलाईन बनली पाहिजे. उगाच हेडलाईन बनवायच्या भानगडीत पडू नका. पत्रकारिता आता तशी राहिलेली नाही. आमच्या काळामध्ये आम्ही पाहायचो पेपरचं फ्रंट पेज जे असायचं त्यात नॅशनल न्यूज असायचं. हेडलाईन ही पहिला जो हेडलाईन असायची ती नॅशनल न्यूजची असायची. त्यामध्ये दुसऱ्या कोणत्याही जाहिराती नसायच्या. थर्ड पेजवर अग्रलेख संपादकाचा असायचा. आता फ्रंट पेजवर क्लासेसच्या लोकांच्या जाहिराती असतात आणि थर्ड पेजवर पेज सुरू होतं. ही वस्तुस्थिती आहे की नाही आहे. बदललो का नाही बदललो आपण. काय बोलले ऐकलं का तू. उद्या जर उद्धव ठाकरे बोलत जाईल अरे मी ऐकलं अरे म्हणजे फसलो आपण. म्हणजे तू असं समजू नका. पटकन तसं मी ऐकल्याबरोबर त्याला कव्हर केलं. म्हणजे असं समजू नका की त्यांनी बोलवलं म्हणून गेलो मग संजय शिरसाट पळाले असं काहीतरी होईल असं काही समजू नका. एवढं कॉन्शियस राहावं लागतं. नसता त्याच्यावर चर्चा सत्र सुरू झालं असतं. कौशिक मॅडमनी बोलवलं असतं एबीपी माझ्या कट्ट्यावर थोडं येता का. बाई बोलायला शांत आणि सोबत बोलते इतकी मावाळ बोलते परंतु जिथे वाजवायची तिथं सोडत नाही. चॅनल मध्ये मी आता आजकाल 2-3 चॅनल पाहतो ना तर त्या चॅनल मधल्या महिला तुम्हाला हात जोडून विनंती एवढी आमची काढत जाऊ नका. राजकारणामध्ये आहेत म्हणून काय झालं. करोडोची संपत्ती हे बघा हे आमदार हे मंत्री काय झाले सामाजिक न्याय मंत्री. अरे थोडं विचार करा. कधीतरी आम्हाला विचारायचं खरं तो प्रश्न काय बाबा. मस्त आज झाले. आयुष्याची 42 वर्ष आमची कशी गेली हे कधी विचारले का तुम्ही. 42 वर्षाचा प्रवास कधी विचारलो. टीका करणं सोपं आहे. घरापासून 42 वर्ष दूर राहून काम करणं हे ज्याचं त्याला कळतं. हे दुःख कधीतरी पाहायचा प्रयत्न करा ना. एका दिवसात होतं एका क्षणात होतं. आता अलाउद्दीनचा चिरा घासला का चालू झाला. अपमान आम्हालाही सहन करावं लागलं. माझा तो धर्म तुम्ही पाहिला असेल. जगद्गुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज आमचे मित्र म्हणू शकतो आम्ही. संजय शिरसाट पालकमंत्री आणि हबप संजय भोकरे सरिता आहे पुन्हा एक संजय आहे आयुक्त आहे. जास्त वेळ घेणार नाही. संजय म्हणाले की संजय 14 आहेत आम्ही विनंती काढतो काय. पण जेव्हा जेव्हा संजय हा शब्द येतो माझ्या पोटात गोळा येतो. कारण मी यवतमाळ जिल्ह्याचा आहे. आमच्याकडे पण एक संजय राठोड होता. त्यामुळं सगळेच संजय जे स्वामी विवेकानंद म्हणाले संजयला सगळे चांगले दिवस आहेत तर तशा संजयला सुद्धा चांगले दिवस येऊ शकतात हे मात्र खरं. बरेच पत्रकारांबद्दल बोलले. संजय भाई म्हणाले की भीती वाटते. कशाला भ्यायचं. पाठीमागे काही नसतं तर कशाला भ्यायचं. कोणी घाबरत नसतो. तुमची स्लेट क्लीन असली तर कुठलाही पत्रकार एवढा मोठा नाही त्याची अवकाश एवढी मोठी नाही. एका प्रामाणिक आणि चारित्र्य संपन्न नेत्याच्या विरुद्ध तो बोलेल. संजय भाई म्हणाला की ते मी म्हणालो की भाई उद्धव ठाकरेंनी बोलावलं तुम्ही जाईल तर लगेच मला बदलावं लागलं. पण साहेब तुम्ही जेव्हा जाता तेव्हा सांगून थोडी जाता. तुम्ही गेल्यावर आम्हाला चॅनल मधले एडिटर जोडे मागतात
इतके लोक गेले तुला पताच नाही. तेरे से अच्छा गुवाहाटी वाला है, वो कम से कम बता देता है कितने लोग आहे. त्यांना फार आदर आहे की, आणि ते जे बोलले खरोखर ते फील्डमध्ये कामं करतात लोक, ते 5-5, 6-6 तास. म्हणजे मी दिल्लीमध्ये आम्ही फील्ड रिपोर्टिंग केलं, अक्षरशः 5-5, 6-6 तास एवढ्या उन्हात. आणि काँग्रेसची ती CWC व्हायची ती नेहमी रात्री 2 वाजता रिपीट करायची. 2 वाजेपर्यंत पेंगाळलेल्या अवस्थेत बसून असायचे लोक. पण तो आपला पेशा आहे, त्यात तेवढा त्रास होणार आणि ते सगळ्यांना माहीत असतं. रात्री पाळीला रिक्षा चालवणारा पण तोच त्रास घेतो, असं नाही की कोणी नाही. आपल्या शेतात शेतकरी सुद्धा रात्री दिवसा वीज देत नाही म्हणून रात्री जाऊन पाणी देतो ना, सगळेच. पण पत्रकारिता हा व्यवसाय असल्यामुळे मैत्री वेगळी आणि व्यवसाय वेगळा, ती गोष्ट नेहमी सांभाळून ठेवायला पाहिजे. पण प्रॉब्लेम काय होतो, ज्या नेत्याची तुमची दोस्ती असते, मैत्री असते, त्याच्याकडनं अपेक्षा असते की आपण त्याचं सगळं झाकून ठेवायचं आणि काही बोलायचं नाही. मग लोक म्हणतात की तुम्ही त्याच्या पेरोलवर आहात. कित्येक वेळा इमानदार पत्रकार आपल्या मित्राला वाचवायला जातो आणि आपलं पूर्ण कॅरेक्टर खराब करून देतो. त्यामुळं आपला एक फिक्स रूल आहे जीवनाचा, दोस्ती कॅमेऱ्याची बाहेर. एक वेळा विश्लेषणाला बसलो तर मग कितीही जवळचा असो, कितीही मित्र असो, त्यांना क्रिटिसाइज केल्याशिवाय राहत नाही. माझ्यावर फार आरोप लावायचे. आणि रजत शर्मा म्हणाला एका चालत्या प्रोग्राममध्ये की अशोक वानखेडे आणि गडकरींचे फार चांगले संबंध आहे. तुम्ही म्हटलं मला एक वेळा गडकरीचं काही असलं तर मला सांगा. पण सुदैवाने त्यावेळेला तुम्ही नागपूरलाच होते आणि भयानक पाऊस झाला, अधिवेशन होतं नागपूरचं, सगळं नागपूर पाण्याखाली. आणि माझं ते शेवटचं फ्लाईट होतं नागपूरला उतरलेलं, त्यामुळे मी एवढ्या पाण्यात एअरपोर्टला उभा. ती आपली पंच अँकर होती, तिला लगेच फोन लावला माझा, कारण तू व्हिज्युअल्स गोळा करत होती. तर ती म्हणाली की नागपूर के ही रहने वाले अशोक वानखेड़े जी. म्हणजे नागपूर के नहीं, नागपुर में पानी में खड़े अशोक वानखेड़े जी बोला. मैंने बोला इस गडकरी को थोड़ी शर्म आनी चाहिए, जो पूरे देश का इंफ्रास्ट्रक्चर ठीक करता है, अपने कॉन्स्टिट्यूंसी का नहीं कर सकता. त्याचं पहिलं जे देणं आहे ते आपल्या कार्यक्षेत्रात आहे. त्या नागपूरच्या लोकांनी तुम्हाला खासदार बनवला आणि त्या नागपूरमध्ये तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर देत नाही. रजत मला भेटले नंतर, अरे मजा आगे क्या बोला तुम्ही. ती म्हटलं हा गलत है तो गलत है, सही है तो सही है. सुमित्रा महाजनचे माझे संबंध अक्षरशः आई मुलाचे. पण ती निवडणूक लढायला नाही पाहिजे. आता वय झालं, तर किती दिवस तुम्ही इंदोरला सोडा आता ते. म्हणून मी बोललो, एडीपीवर बोललो. तर ताई म्हणाली कारण तुम्ही लढू नाही का. म्हटलं कशाला लढता, तर झालं ना. एका कानाने आपल्याला ऐकायला येत नाही काही, आता झालं, भरपूर दिलं देवाने. त्यामुळे मग आपला असा हे असला तर माझे सगळे पॉलिटिकल मित्र ते सगळ्यांना म्हणतात. गडकरींजवळ लोक गेले, अहो तुमच्याबद्दल असं बोलला. तो म्हणला हो तुम्हाला राजकारण कधी विचारत नाही आणि मी त्याला पत्रकारिता सांगत नाही, त्यामुळे तो असाच बोलतो. त्यामुळे नेत्यांनी एवढं भान ठेवायला पाहिजे की पत्रकार तुमचा मित्र आहे, पण तो पत्रकार असल्यावर मग तुम्हाला त्याच एकाच चष्म्याने पाहिजे, माझा, दूरचा, जवळचा. एकनाथ शिंदेंनी जेव्हा पहलगाम झाल्यावर तो जो मुसलमान मारला गेला तिथे, त्याला 5 लाख रुपये डिक्लेअर केले श्रीनगरमध्ये. पहिला नेता होता देशातला, कारण त्यावेळेला तर फक्त हिंदू मुसलमान चालू होतं. पण एक मुसलमान घोडेवाला त्यांनी त्या अतिरेक्याचा बंदूक पकडली आणि म्हटलं तू हमारे लोगों को कैसा मार रहे हो, मेरे टुरिस्ट है. तर त्याला छळणी केला, तो एकटा घरी कमावणारा. तेव्हा मी नॅशनलला बोललो, एका टीव्हीवर माझी बाईट होती. मी म्हटलं आय सॅल्यूट एकनाथ शिंदे फॉर दिस. ये होता है. पण याचा अर्थ असा नाही की मग एकनाथ शिंदेने काही चुकीचं केलं तरी त्याला सोडायचं. आणि मी नेहमी नेत्यांना बोलतो, आजकाल काय आहे, मी तर कित्येक वेळा विचारतो प्रत्येकाला की जेव्हा जेव्हा कोणी आमदार भेटतो महाराष्ट्रात, खास करून त्याला विचारतो आता कुठे, ते विचारू ना. नाही तर आपण त्याला म्हणायचं काय, आज BJP बद्दल बोलायला सुचलं तर मी तर शिवसेना जॉईन केली, अरे सॉरी आता कुठेच विचारावं लागतं. त्यामुळे नेत्यांनी विरोधकांवर बोलताना फार सांभाळून बोललं पाहिजे. आता किरीट सोमय्याची मला किती वेळा दया येते. तुम्ही म्हणता ना की हेडलाईन सगळं पॉलिटिकल, अहो आम्हाला तरी कोण बातमी देतो. तुमच्या सुद्धा विरुद्ध देणारे तुमचेच मित्र आहेत तुमच्या पार्टीचे खास, ते घेऊन सांगतात. नाही तर पत्रकारांकडे एवढा कुठं सोच, तुमचं कुठं काय काय आहे कोण जाणार.
और ये सगळं आता किरीट सोमय्याला एक दिवस मी म्हटलं तुला क्या किरीट भैया अच्छा लगता है क्या मैं क्या करूं पार्टी बोलता है करो क्या करूं मैं पार्टी बोलती है करो डॉक्यूमेंट निकालो और मैं निकाला अब बाकी मांडूंगी हो गया मैं क्या करूँ यार मुझे बार बार क्यों बोलता है नारायण राणीच्या विरुद्ध बोलायचा नारायण राणी सोबत तटकरेच्या विरुद्ध बोलायचा आता तटकरे मंत्री त्यामुळे आता नेत्यांनी इतकं सांभाळून बोललं पाहिजे प्रत्येकाच्याच बद्दल तू चांगला आहेस बाबा काय माहित तुझ्या काय होईल त्यामुळं पत्रकार आणि पेपरमध्ये तुम्ही म्हणता ना विलासराव देशमुखांनी फार त्यांनी मराठवाड्याचेच ते त्यांनी एक फार चांगली गोष्ट सांगितली आम्हाला ते म्हणले मी पहिल्यांदा माझं पेपरमध्ये नाव कधी छापून आलं मी वकील होतो आणि एका खटल्यात आम्ही जिंकलो त्यात मी ज्युनियर वकील होतो तर कळलं त्या पेपरमध्ये ज्युनियर वकिलाचं सुद्धा नाव आलं सिनियर सोबत तो म्हणे मी सकाळी 10 वाजता गेलो त्या पेपरच्या ऑफिसमध्ये तिथे कोणीच नव्हतं जागा घेऊन गेले मग म्हणे मी तिथे 12-1 वाजेपर्यंत थांबलो झाडाखाली मग ते ऑफिस उघडलं मग त्याला म्हणलं म्हणे मला एक पेपर पाहिजे बा 2 कॉप्या आणल्या आणि म्हणे एक जसं तुम्ही म्हणलं ना की ऑर्डर करून ठेवलं आणि म्हणे एक घरी घेऊन जायचं घेतलं तो वेळ होता की पेपरमध्ये नाव आल्यावर 2 तास वाट पाहतो माणूस पेपरचं ऑफिस उघडायचं की आपल्याला तो पेपर मिळेल म्हणे आता सकाळी धास्तीला पेपर पाहतो कुठं नाव तर नाही ना म्हणजे हा बदल झाला तर म्हटलं हा बदल पत्रकारितामध्ये नाही तुमच्यात झाला त्यावेळेला तुम्ही फक्त वकील होता आता तुम्ही नेता आहात 10 चुकीच्या गोष्टी कराव्या लागतात पण नेत्यांना कराव्या लागतात मी तर नेहमी म्हणतो की नेत्यांची जी कॅपॅसिटी आहे आणि तुम्ही खरं तुम्ही म्हणाला मेहनत करावी लागते कोण्याही एका नेत्यासोबत तुम्ही फक्त सकाळ ते संध्याकाळ सकाळी 7 वाजता पण तुमच्या राहायला सुरू करा रात्री 10 वाजेपर्यंत दुसऱ्या दिवशी तुम्ही घरी झोपा आणि तो सगळ्यांना हसत असतो असा करत असतो हात मिळवत असतो अरे बापरे व्हेरी असतो पण त्यांना मजा पण येते त्याच्याशिवाय ते राहू शकत नाही जर एखादा नेता रिटायर झाला आणि त्याला कोणी ढुंगून नाही पाहिलं तर तो आजारी होतो तो डिप्रेशनमध्ये जातो तुम्हाला कोणी पत्रकारांनी विचारायला येत नाही कोणी बोलायला येत नाही अशी खूप स्थिती दिल्लीमध्ये असे वरचे लोक असे खाली पडताना आणि खालचे लोक उठताना कोण उद्या काय होईल आजच्या राजकारणात काहीच सांगता येत नाही त्यामुळे नागपूरचा मुख्यमंत्री आहे काळजी करू नका कधी काही होऊ शकतो आणि कुठलाही मुख्यमंत्री होऊ शकतो कुठलं मराठवाड्यालाही मिळू शकतो त्यामुळं मराठवाड्याने फार चांगली लोक 2 दिली आणि मला तर नेहमी त्याबद्दल आदर एक गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख यांच्याबद्दल तुम्ही काही लिहा कुठेही लिहा पण त्यांनी कधीही ती गोष्ट मनात ठेवली नाही विलासरावकडे गेलो तर विलासरावच्या त्याच्या अगोदर मी बरेच बोललो विलासरावबद्दल त्यानंतर मला भेटले तर मला म्हणाले की ते खाल्लं तू सँडविच ताकद आली पाहिजे राव तर मला तुला ठोकायचं आहे ना म्हणजे कमजोर पडू नको म्हणजे अशी भाव तेच गोपीनाथ मुंडे तर नेत्यांचा आणि पत्रकारांचा हा समाज असला पाहिजे आम्ही लिहितो कित्येक वेळा तुमच्या विरोधात देतात म्हणून लिहितो मालिक म्हणतात म्हणून लिहितो आणि तुम्ही म्हणाले ना आजकाल मालिक ठरवतात काय करायचं अहो साहेब 2014च्या पहिले पण तेच मालिक होती कोण ठरवत होतं आजकाल वरनं चिठ्ठ्या येतात की ये अँकर नाही चाहिए ये क्यों है तुम्हारे यहाँ आणि त्या TV9च्या उद्घाटनला तुमच्या पिक्चर लिहिलं नाही तर मग काय होईल त्यामुळे TRP आहेतच तुम्ही फक्त मी आता ते सरिता आणि मी बसलो होतो तुम्ही म्हणाले काय नागपूरलाच काय सगळं मी आता फक्त याची बातमी नको व्हायला ते नागपूरला होतं नागपूरलाही मिळेल आणि नेहमी विदर्भाला भरपूर मिळालेलं आहे आमच्याकडे भरपूर वेळा मुख्यमंत्री होते पण ते मुख्यमंत्री आमच्याकडे आणि पश्चिम महाराष्ट्राने आपली डेव्हलपमेंट केलेली आहे यावेळेला मुख्यमंत्री आमच्याकडे आहे पूर्ण महाराष्ट्राची डेव्हलपमेंट होत आहे विदर्भ सोडून त्यामुळे कार्य करू नका मराठवाड्याची भरपूर होईल आणि तुम्ही पालकमंत्री असल्यानं फक्त औरंगाबाद एकच माझी कळकळीची व्यक्तिगत इथं पाण्याची व्यवस्था करा तुम्ही असोपर्यंत पालकमंत्री त्या पाण्याचं सॉल्व करा कारण तुमच्याबद्दल एक आहे तुम्ही सगळे तोड बोलता जे होतं ते करता जे नाही होत ते तोडावर सांगता त्यामुळे हा पाण्याचा प्रश्न लावून धरा तुम्ही जर केला तर हे औरंगाबाद तुम्हाला आयुष्यभर म्हणजे हे म्हणाले ना 4 बायका 4-5 बायका ते राजाच्या बायका सांगितलं मी राहण्या माणूस केल्यावर म्हणे ती शेवटची बायको जी येते सोबत ती आपली कीर्ती आहे ती तर ते तुमच्यासोबत परमनंट राहील पण बाकीच्या 4-5 बायकाची गोष्ट राहण्याची फक्त आमच्या हवपच विचार करू शकतात अहो एकाच बायकोला माणूस त्रास ज्यांनी 2-2 केलं त्याला माहित आहे तुम्हाला कसं विचारा रोज तुमच्याच मराठवाड्याचा
रोज कीर्तन करा. कोणी उभी राहून म्हणते माझं असं माझं तसं त्यामुळे बरं झालं. आणि हे कोणी घाबरत नव्हता, हे आमची कोणी घाबरत नाही. आणि काही काही सरिता अशी संपादक आहे कारण की रिपोर्टिंग मधनं कुठे गेली ती पॅराग्राफर नाही. त्यामुळे तिला रिपोर्टिंगची जाणीव आहे, रिपोर्टची त्रास लागली. त्यामुळे तिला तर कोणी घाबरतच नाही. बाकी हा तर काय आमचा अनुभव आहे. याला तर पत्रकार तो जास्त आहे, मला कमी. आणि आम्ही तर कुठल्याच लायकीच नाही, त्यामुळे आम्ही ती बरोबर राहतो. धन्यवाद, तुम्ही आलात. मंत्री साहेबांनी एवढा वेळ दिला आणि स्वामी आहेत सोबत. अध्यात्माचं एक स्थान जर असलं तर एक पवित्रता आहे कार्यक्रमाला. बाकी आपले हावी दरी चालत राहतील. ते ऐसा तो चलते रहेगा खट्टा मीठा. ज़्यादा मीठा हो तो डायबिटीज होता है और ज़्यादा तीखा खाओ तो तकलीफ होती है. तो ये दोनों का सम्मिश्रण हमारा और आपका चलता रहेगा. हो, पंतप्रधानी गोवेत बसले होते. फोटोग्राफर अध्यात्माला लागते मला पहिल्यांदा कळलं. त्याच्यामुळे धन्यवाद.